सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राइब करा। फुलेंच्या विचारांनी त्यांचे हात सुगंधित, मुलींना वंशाचा दिवा मांडणाऱ्या दाम्पत्यांचा सन्मान, वृषाली सामाजिक संस्थेचा हृदय कार्यक्रम, बोल घेवणे सुधारक आणि शासकीय अनुदानाकरिता दांभिक योजना राबवणाऱ्या संस्थांच्या पलीकडे जाऊन महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचा विचार कुटीशील राबवणाऱ्या वृषाली सामाजिक संस्थेने एक अनोखा कार्यक्रम राबवला। बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सक्षमीकरण, कुटुंब कल्याण कार्यक्रम या कागदी वल्गना एकीकडे फोल ठरत असताना, रोज भ्रूणहत्या, मणिपूर सारख्या घटना घडत असताना, मुलगाच पाहिजे म्हणून सुनेवरील अत्याचार वाढत असताना, समाजात असेही काही पालक आहेत ज्यांनी लेकीलाच वंशाचा दिवा मानला आहे। खरं तर हा विचार राष्ट्रभक्तीचा आणि देशकल्याणाचा। शहापूर तालुक्यातील अशा सामाजिक जाणीवा असलेल्या दाम्पत्याने 1 किंवा 2 मुलींनंतर मुलाचा आग्रह धरला नाही। मुलीलाच वारस मानून तिला घडविण्यासाठी मेहनत घेतली अशा कुटुंबांपैकी काहींचा वृषाली सामाजिक संस्था आणि वृषाली मन स्टुडिओच्या वर्धापन दिनानिमित्तानं लेकीचं झाड आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। या सोहळ्याचं प्रास्ताविक करताना सुरेश पाटील यांनी वृषाली सामाजिक संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि प्रतिकूल परिस्थितीत देखील सामाजिक भान ठेवून कार्यरत असणाऱ्या आमच्या संस्थेला मदत करणाऱ्या संस्थांचे आभार मानले। विशेष करून शिवसेना नेते प्रकाश पाटील यांचंही त्यांनी ऋण व्यक्त केलं। या प्रसंगी नवीन कुणबी भवन निर्माण समिती, लेक जन्म प्रोत्साहनासाठी रजनी शिंदे आणि संतोष शिंदे, तसेच अंध अपंग मुलीचा सांभाळ करणाऱ्या रमेश पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तसेच सुमारे 22 दाम्पत्यांना लेक लाडकी पुरस्काराने गौरविण्यात आले। या सोहळ्यासाठी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष किशोर कुडव, विचारवादळचे संपादक काशीनाथ तिवरे, डॉक्टर प्रकाश भांगरत, डॉक्टर बढिये, संतोष शिंदे, रजनी शिंदे, मिलिंद देशमुख, विजय देशमुख, पुरुषोत्तम भेरे, विनायक सापळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। संस्थेच्या अध्यक्षा वृषाली पाटील आणि सचिव संगीता सोनारे यांच्या विशेष मेहनतीने हा अनोखा सोहळा संपन्न झाला।